आयुष्याच्या प्रत्येक स्वप्नांची सुरुवात म्हणजे बाप. आयुष्याच्या प्रत्येक स्वप्नांची सुरुवात म्हणजे बाप. स्वतः जळून आपल्याला प्रकाश देणारी वात म्हणजे बाप. लहानपणी बोट धरून चालण्यासाठी पायावर उभं करतो बाप आणि तेच तरुणपणी जगण्यासाठी त्याच पायावर उभं करतो बाप. जगातील प्रत्येक समस्येचं सोल्युशन म्हणजे बाप. या हाडामासाच्या कठपुतलीची दोरी म्हणजे बाप. आव्हानांना तोंड देण्याचं धैर्य देतो बाप. जीवनाच्या लढाईत दाखवलेलं शौर्य म्हणजे बाप. कठीण प्रसंगी आधार देतो बाप आणि भरारी घेतो आपण तेव्हा त्या पंखातील बळ म्हणजे बाप. दुःख अनावर झाल्यावर आलेला हुंदका म्हणजे बाप. त्यानंतर येणारा सुखाचा झोका म्हणजे ही बाप. ठेच लागते आपल्या हृदयाला तेव्हा आठवतो बाप. त्याच्या डोळ्यात आलेला आसवांना डोळ्यातच साठवतो तो म्हणजे बाप. कितीही संकटांचा डोंगर डोक्यावर असू द्या तरी हे किंचितही जाणीव होऊ देत नाही तो म्हणजे बाप. आणि त्याही परिस्थितीत कसलीच उणीव भासू देत नाही तो म्हणजे बाप. ज्याच्या विश्वासाच्या बळावर आपण आयुष्याची लढाई जिंकतो ती एकमेव तलवार म्हणजे बाप. या चिखल गोळ्या आयुष्याला आकार देणारा एकमेव कुंभार म्हणजे बाप. एकमेव कुंभार म्हणजे बाप. आईला कधी रिटायर होता येत नाही. तिच्यावरचं जबाबदारीचं ओझं कधी संपत नाही. अशा या माझ्या प्रेमळ आईसाठी पण मी एक कविता म्हणू इच्छिते. आणि माझ्या मते तरी तिचं कौतुक करण्यासाठी यासारखा दुसरा सुंदर प्लॅटफॉर्म नाही. आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू असे चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवाकडे मी ग जन्मोजन्मी तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी